माझ्या शिवाजी राजानं प्रत्येक मावळ्याच्या हृदयावर प्रेमाने अक्षर कोरलंय. त्या अक्षराचं नाव शेतकऱ्याचं स्वराज. आणि असा औरंगजेबाच्या विरोधात शिवाजी राजे उभा झालेला आहे. मोगल, इंग्रज, डच, फ्रेंच सर्व लोक शिवाजी राजाच्या नादी लागली. पण शिवाजी राजानं मेळ लागून नाही दिला. शिवाजी राजाकडे असा एक मित्र होता. त्या मित्राचं नाव ऐका पोवाड्यातून. शिवाजी राजाकडे असा मित्र होता. आणि 90% स्वराज्याचा कारभार त्याच मित्राच्या जीवात होता. पण इतिहासामध्ये त्याचं नाव पुढे आलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. ज्या शिवाजी राजाला रायगडाचा दरवाजा बंद झाला तर शिवाजी राजाला एंट्री नव्हती. पण त्या मित्राला रायगडाचा दरवाजा उघडायची एंट्री होती. स्वराज्याच्या मालकाला एंट्री नाही पण स्वराज्याच्या सहकार्याला एंट्री आहे. शिवाजी राजाच्या गळ्यात कवड्याची माळ पण सहकार्याला सोन्याचं कड. वाक्य आवड असेल तर जोरदार टाळी. स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ आणि आपल्या मित्राला बक्षीस काय तर सोन्याचं कड. संशोधन स्वतः अरविंद घोगरेचं आहे. अभ्यास करून पोवाडा मांडतोय दादा. आणि असा मावळा कोण? रात्रीच्या कोणताही परर जर आला आणि जर तो मावळा गुप्त खलबत खाण्यात येऊन बसला, कोणती वेळ असो राजा मावळ्याला भेटत होता. ऐका त्या मित्राचं नाव काय? धन्य धन्य बैरजी नाईक. धन्य बैरजी नाईक, बैरजी नाईक, बैरजी नाईक, बैरजी नाईक, गुप्तहेर खात्याचे माईक. शिवाजी राजा बैरजी नाईकला बोलताय. नाईक, काय मैत्री आहे, काय प्रेम आहे हो, काय मैत्री आहे, काय प्रेम आहे, काय जीव असेल एकामेकाचा हो. प्रत्येक मावळ्याला शिवाजी राजा आपला वाटायचा हो. शिवाजी राजा जे काम करतय ना ते मला माझं वाटायचंय. म्हणून तर आमचा तानाजी काय बोलाय, रोज रोज आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे रोज
मेली तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा सर्जा शिवाजी जगला पाहिजे राजे. वाक्यासाठी एकदा जोरदार टाळी. या ठिकाणी आमचे भाऊ पण बसलेले आहेत, प्राध्यापक घोगरे सर. मला बरेचसे लोक कदम साहेब म्हणतात, शाहीर पवाड्याच्या अगोदर तुम्ही लई गार असतात, पवाडा सुरू केल्यावर थोडी घेता का? मला सर मला म्हणतात हो, थोडी घेता का? मी म्हणालो, तुम्ही जे संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मंद मंद प्रकाश, छंद छंद तो लसूण, मेथीचा घास, तो तुम्ही संध्याकाळी घेता. तुम्ही संध्याकाळचा घेतलेला घास सकाळी उतरतो, पण आम्ही असा नशा पेलो. शिवाजी महाराजांचा इतिहास अरविंद घोगरे संपेल त्या दिवशीच हा नशा उतरेल. ही आग आहे, ही तळमळ आहे, ही आग आहे, ही तळमळ आहे. आणि याच तळमळीनं पुरुषोत्तम खेडेकर साहेबानं या शाहिराला उभा केलेला आहे. ए नाईक, बघा शिवाजी राजे काय म्हणताय साहेब, आपण एखादी राजकीय निवडणूक जिंकलो तर आपली मस्ती 15 दिवस जात नाही, पण शिवाजी राजे काय म्हणतात, भैरजी नाईक, अफजल खान आलाय, मुलुक आपला होता, मुलकाची माहिती आपल्याला होती. अफजल खान कुठं आलता, कोणत्या गडावर? नवल सर, कुठं आलता अफजल खान? आम्ही असे बोंबलून मेले. लोक मला म्हणतात खूप छान होता पोवाडा. समजा अफजल खान आपल्या प्रांतात आला, आपल्याला आपला प्रांत माहित होता. सिद्धी जोहर आपल्या प्रांतात आला, प्रांत आपल्याला माहित होता. आता आपल्याला परमुलखात जायचंय. परमुलखाची माहिती असल्याशिवाय कोणासोबत युद्धाची निवेदन करू नये नाही. मग बहिर्जी नाईकानं काय केलंय, राजे कोणाच्या भरोश्यावर आणि कोणत्या तत्वावर तुम्ही उत्तरेमध्ये जाणार आहे? मग काय केलं ऐका. स्वराज्याचा गणी मी गावा, स्वराज्याचा गणी मी कावा, गणी मी कावा, गणी मी कावा, गणी मी कावा, शत्रूच्या ध्यानात न यावा. महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया, महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया, महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया. आणि सिंधभूमीच्या स्वातंत्र्याचा, सिंधभूमीच्या स्वातंत्र्याचा घातला पाया. जाधव सरांची मला सूचना आहे, शाहीर घोगरे आमच्या माय माऊलीवर जरा लक्ष द्या, जरा चांगलं बोलाय. आता राहिलेले 10 मिनिटं फक्त माझ्या आईसाठी आहे. मी जे बोलणार आहे तुमच्या डोळ्यातलं पाणी अचूकपणे गळणार आहे. राहिलेले 10 मिनिटं